जय हनुमान क्रिकेट क्लब मोठी देसाई आयोजित मुक्ता डेव्हलपर चषक 2018 येणाऱ्या 5 डिसेंबर पासून तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 4 दिवस तब्बल 32 संघ या टुर्नामेंटमध्ये खेळतील आणि कल्याण डोंबिवली बऱ्याच विभागातून टीम दाखल होतील. एक चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती क्रीडांगणावरती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचे नक्कीच ड्रॉ आज आपण लाईव्ह उडवतोय. मात्र डोंबिवलीमध्ये बरेच ठिकाणी टुर्नामेंट आहेत, त्यामुळे ऍडजस्टेबल करून हे ड्रॉ आज आपण इथे उडवतो. पहिल्या दिवसाचा 5 तारखेचा ड्रॉ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मी विनंती करतोय नक्कीच मुक्ता डेव्हलपर्सचे सहकारी आणि त्याचबरोबर जय हनुमान मोठी देसाईचे सपोर्टर्स त्यांना की एक एक चिठ्ठीतनं आपण उचलू आणि पहिल्या दिवसाचा 8 टीमचा ड्रॉ इथनं आपण जीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. पहिली चिठ्ठी आपण उचलतोय. पहिला सामना असेल देसाई रवी आणि अजून एक चिठ्ठीतनं आपण उचलू. देसाई रवी त्याच्या टीमला फाईट करेल पहिल्या मॅच मध्ये पिंट्या जोशीचा नवापाडा संघ. पहिलीच मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर 9 वाजता पहिला सामना सुरू होईल. 5 डिसेंबरचा लॉट्स आहे पहिल्या दिवसाचा मुक्ता डेव्हलपर चषक 2018चा. नवापाडा वर्सेस देसाई रवीची टीम तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच दुसऱ्या मॅचच्या नक्कीच इथे चिठ्ठ्या उचलण्यासाठी अजून इथे आहेत. राकेश बद्दल आपण विनंती करू. मोठी देसाई संघातला एक अतिशय चांगला खेळाडू. इथे दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी खार्डी म्हणजे सूरज फौजदार हेमंतचा संघ आणि त्याला फाईट करेल अतुल पाटील अधिक पाटीलचा कल्याण विभागातला संघ सापाडे. दुसरी मॅच बरोबर 10 वाजता सुरू होईल. वेळ नक्की लक्षात घ्यायची आहे. नक्कीच इथे तिसरी चिठ्ठी आपण उचलू. तिच्या एकेकानी प्रत्येकाच्या माध्यमातून इथे एक एक आपण ड्रॉ इथे उचलू. 5 डिसेंबरचा ड्रॉ आहे तुमच्या समोर पहिल्या दिवसाचा आणि पहिल्या दिवसाची तिसरी मॅच केजू मुंडे नागराज मुंडे निल्सनचा आगासन ओमसाई आगासन आणि त्या टीमला फाईट करेल दातिवली संघ. अशी तिसरी मॅच तुमच्या समोर आणि ही मॅच बरोबर 11 वाजता सुरू होईल. वेळेचं देखील सर्वांनी हे घ्यायचंय. आणि चौथी मॅच लास्ट ड्रॉ आहे त्यामुळे आपण डायरेक्ट इथे उचलू. तुषार पाटीलचा जुनी डोंबिवली आणि तुषार पाटीलच्या टीमला फाईट करेल समाधान भोईरचा पेंडर संघ. असे पहिल्या दिवसाचे ड्रॉ तुमच्यापर्यंत पोहोचवले. बघा मी तुम्हाला मॅच सांगतो. पहिली मॅच सांग ना पटापट. देसाई रवी वर्सेस नवापाडा 9 वाजता सामना सुरू होईल. दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल खार्डी वर्सेस सापाडे बरोबर 10 वाजता सामना सुरू होईल. आगासन वर्सेस दातिवली 11 वाजता तिसरी मॅच आणि चौथा सामना जुनी डोंबिवली वर्सेस पेंदर. असा पहिल्या दिवसाचा 5 डिसेंबरचा लॉट्स तुमच्या समोर होता. तुम्ही पाहू शकाल इथे बरोबर वेळेवर मॅच सुरू होतील त्यामुळे प्रत्येक संघानं वेळेवरती येणं हे देखील बंधनकारक आहे आणि जो संघ उशीर करेल त्याला आयोजकांच्या माध्यमातून 2 रनची पेनल्टी देखील दिली जाईल. आणि व्हाईट ट्रॅक आणि प्रत्येक टीमला व्हाईट ट्रॅक कंपल्सरी असेल तर व्हाईट ट्रॅक नसेल तरी सुद्धा 2 रनची पेनल्टी तिथनं दिली जाईल. अजून बरेचसे नियम आहेत. मग आपण दुसऱ्या दिवसाचा लॉट्स इथे उडू. हळूहळू जसा आपण लॉट्स पुढे घेऊ तसे तुमच्यापर्यंत नियम आम्ही पोहोचवू. आता पूर्ण इथे मात्र सगळ्या टीमचे लॉट्स आहेत. ऍडजस्टेबल आपण पहिला दिवसचा जो प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडं टुर्नामेंटच्या नुसार टीमला ऍडजस्ट केलंय. आता पुढचे ड्रॉ इथे आपण उचलू. दुसऱ्या दिवसातली नक्कीच देसाई काका नक्कीच त्यांना दुसरी मॅच खेळायची आहे. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग ते दुसऱ्या दिवशीची दुसरी मॅच खेळतील. ती चिठ्ठी आपण थोडी बाजूला ठेवले आणि यातनं पहिली मॅच आणि त्यानंतर जी आपण तिसरी चिठ्ठी उचलू ती देसाई काकाच्या टीम सोबत खेळेल. ते कोणतरी उचला चिठ्ठी बघा. लक्षात घ्या पुन्हा एकदा आपण देसाई सुखदेव काकांची जी टीम आहे ती चिठ्ठी आपण थोडी बाजूला ठेवली. त्यांना दुसरी मॅच खेळायची आहे. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे तो चिठ्ठी आपण साईडला ठेवून पहिली मॅच दुसऱ्या दिवसाची आम्ही तुमच्या समोर आणतोय. पहिला सामना असेल खंबालपाडा आणि त्यांना खंबालपाडा टीमला फाईट करेल सचिन भोईरचा गावदेवी उंबारली आणि एका बाजूने जितू साई विकीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल खंबालपाडा.
पहिलीच मॅच बरोबर 9 वाजता देखील दुसऱ्या दिवशी सुरू होईल, उंबारली वर्सेस खंबाळपाडा. आणि इथे आपण एक चिठ्ठी अगोदर साईडला ठेवले. देसाई काका, जे सुखदेव काकांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, त्यांच्या विरुद्ध इथे कुठली टीम नक्कीच इथे फाईट करेल. आणि देसाई काका वर्सेस तुम्हाला त्यांच्या विरुद्ध फाईट करताना पाहायला मिळेल प्रेम पाटीलचा नारायण हा संघ. ही दुसरी मॅच असेल. 6 डिसेंबरचा लॉट्स आहे. तिसऱ्या मॅच ची चिठ्ठी इथे आपण उचलण्यासाठी अजून इन्व्हाइट करू. पूर्ण देसाई टीम इथे आहे आणि एक मोठं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. सागाव आणि सागाव संघासोबत पाहिजे कोणता संघ इथे येईल. दुसऱ्या दिवसातली तिसरी मॅच असेल सागाव वर्सेस स्वप्नील मात्रेचा आदर्श पडलेगाव. चौथा आहे निर्लय टीम. आणि चौथी मॅच बघू आपण कोणाची येईल. दुसऱ्या दिवसातली चौथी मॅच असेल उत्तर शिव आणि उत्तर शिव संघाला कोळे बी म्हणजे बबलू पाटीलचा संघ. हा 6 डिसेंबरचा लॉट्स होता. 32 टीम आहेत. 4 दिवसाची टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल. अजून इथे 16 चिठ्ठ्या बाकी आहेत. आणि दुसऱ्या दिवसाचा लॉट्स तुम्ही बघा. पहिली मॅच खंबाळपाडा वर्सेस उंबारली. दुसरी मॅच देसाई सुखदेव काकांचा संघ ना फाईट करेल नारायण. तिसरी मॅच सागाव वर्सेस आदर्श पडलेगाव. चौथी मॅच उत्तरशिव वर्सेस बबलू पाटीलचा कोळीबी. दुसऱ्या दिवसाचा लॉट्स इथे तुम्ही पाहू शकता. लाईव्ह लॉट्स इथे उडवले जातात. येस, त्यामध्ये तिसऱ्या दिवसाचा लॉट्स इथे आपण घेऊ. इथे अजून 16 चिठ्ठ्या बाकी आहेत. अक्षय, तिसऱ्या दिवसाची पहिली मॅच बघू आपण कोणामध्ये रंगेल. कल्याण डोंबिवलीतल्या त्याचबरोबर रायगडमधल्या देखील टीम्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तिसऱ्या दिवसाची पहिली मॅच असेल भोपर वर्सेस गावदेवी दहिसर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. भोपर वर्सेस दहिसर. तिसऱ्या दिवसातला पहिला सामना 7 तारखेचा लॉट्स. दुसरी मॅच कुठली असेल. प्रथमेश पाटीलचा पाटील 11 संदप आणि त्याला फाईट करेल तिसऱ्या दिवशी नक्कीच दुसऱ्या मॅच मध्ये घारिवली वर्सेस संदप अशी बिग फाईट. तिसऱ्या दिवशी तिसरी मॅच कुठली असेल. सोनापाडा आणि सोनापाडा वर्सेस मॅच तुम्हाला पाहायला मिळेल केशव काळ विनोद काळ यांचा आजदे गाव. आणि तिसऱ्या दिवसातला अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान निजे म्हणजे अजयदादा पाटील यांचा संघ आणि त्यांना फाईट करेल शिवाजीदादा पाटील यांचा जय हनुमान डायगर. जय हनुमान निजे वर्सेस जय हनुमान डायगर असा तिसऱ्या दिवसाचा अंतिम सामना पहिल्या फेरीतला तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरा दिवस पहिली मॅच भोपर वर्सेस दहिसर. दुसरी मॅच संदप वर्सेस घारिवली. तिसरी मॅच सोनापाडा वर्सेस आजदे. चौथी मॅच निजे वर्सेस डायगर. आणि इथे 8 डिसेंबरचा लॉट्स आपण घेऊ. चौथ्या दिवसाची पहिली मॅच असेल घेसर आणि घेसर वर्सेस मानेरे. त्याच मैदानावरती चॅम्पियन होता. आताच स्पर्धा झाली. जयमोसभा मानेरे वर्सेस गावदेवी घेसर. उचललं म्हणतो चौथ्या दिवसाची पहिली मॅच आहे मानेरे वर्सेस घेसर. आणि चौथ्या दिवसातला दुसरा सामना असेल
वाकळण म्हणजे निशान जीजी स्पोर्ट्स हा संघ आणि त्यांना फाईट करेल नक्कीच रायगड मधला एक अतिशय चांगला संघ विवेक जोशी अरबाज शेखचा संघ आरसीसी पेठ. बिग फाईट, चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आरसीसी पेठ वर्सेस निशान जीजी स्पोर्ट वाकळण. नक्कीच मयूर देवकर सध्या मध्ये. चौथ्या दिवसाची तिसरी मॅच नक्कीच जल्पेश भोईर निलेश म्हात्रे यांचा मोठा गाव आणि त्यांना फाईट करेल वाकळण बी म्हणजे जगदंब क्रिकेट संघ वाकळण. एकाच दिवशी दोन्ही टीम्स आले. तिसरी मॅच असेल आणि 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. रुपेश दादा यांना विनंती करू की लास्ट हा ड्रॉ तुमच्या समोर असेल. विशाल म्हात्रेचा उसरगर आणि नांदिवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे जशा 32 टीम्स होत्या आणि सर्व टीमसाठी इथनं नियम तुम्हाला सांगतो. पहिली मॅच बरोबर 9 वाजता सुरू होईल. तुम्हाला वेळेवरती यावं लागेल आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा अजून एक नियम, बॉल जर 3 षटकानंतर फुटला तर तुम्हाला हरवला फुटला किंवा जर तिथे काही प्रॉब्लेम असेल अंपायर किंवा आयोजकांच्या निर्णय नसेल तर तुम्हाला 3 षटकानंतर जुना बॉल दिला जाईल आणि प्रत्येक मॅच 5 षटकांची असेल आणि पहिल्या दिवशी जो संघ क्वालिफाय होईल तो संघ लगेच दुसऱ्या दिवशी क्वालिफाय होणाऱ्या टीम सोबत सेमीफायनल खेळेल आणि जर कोणताही संघ न आला तर त्या जागी फेरबदल करण्याचा निर्णय आयोजन कमिटीकडे राहील. दुसऱ्या टीम तिथे कदाचित खेळ. मात्र कल्याण डोंबिवलीमधल्या टीम्स आहेत त्यामुळे सगळ्या टीम वेळेवरती येशील याच आशा आपण बागू आणि एक चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व टीम्सला विनंती करतो की तुमचं सहकार्य खूप महत्वाचं असेल. प्रत्येक टीमनं वेळेवरती येण्याचं काम करा. थँक्यू. झालं ना 4 दिवसाचा. आणि चौथ्या दिवसाचा लॉट्स बघा परत एकदा. गेसर वर्सेस मानेरे, वाकण वर्सेस आरसीसी पेठ, मोठागाव वर्सेस वाकण बी, उसरगर वर्सेस नांदिवली. म्हणजे अशा टॉप तब्बल 32 संघ नक्कीच मुक्ता डेव्हलपर्स ट्रॉफीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. एक मोठी क्रीडा स्पर्धा तुमच्या समोर असेल. जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाईच्या माध्यमातून. थँक्यू.